नीट पेपर फुटी प्रकरणातील मुख्य आरोपी शिवराज मोटेगावकरच्या 100 कोटींच्या मालमत्तेचा शोध लागलेले सध्या तपास यंत्रणाही चक्रावून गेल्या आहेत। या प्रकरणाची धक्कादायक माहिती समोर आली आहे। नेमकं प्रकरण काय आहे सांगते, पण त्या अगोदर थोडक्यातलं नक्की फॉलो करा। तर सध्या सीबीआय कोठडीत असलेल्या मोटेगावकरने 2023 मध्ये पुण्याच्या मोक्याच्या वारजे परिसरात चक्क 51 गुंठे जमीन खरेदी केल्याचं उघड झालंय। या एका जमिनीची सध्याच्या बाजारातील किंमत तब्बल 30 ते 40 कोटी रुपयांच्या घरात आहे। तसंच लातूर आणि इतर भागात क्लासेस चालवणाऱ्या एका शिक्षकाकडे एवढी प्रचंड संपत्ती आली कुठून, असा प्रश्न आता तपास यंत्रणांना पडलाय। धक्कादायक बाब म्हणजे वारजेतील रेणुकानगर भागात 2 प्लॉट खरेदी करताना त्याने पुणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक रस्त्यावरच कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र स्थानिक नागरिकांच्या तीव्र विरोधामुळे त्याला तो कब्जा हटवावा लागला। विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या भावनांशी खेळून गोळा केलेल्या पैशातूनच हे कथित आर्थिक साम्राज्य उभं राहिल्याचा संशय आहे। सीबीआय आता त्याच्या बँक खात्यांची आणि रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीची कसून चौकशी करते। याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच सगळ्या माहितीसाठी थोडक्यातला फॉलो करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।